गायत्री मंत्राचा जितका आध्यात्मिक फायदा आहे तितकाच शारीरिक सुद्धा फायदा आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेलच। गायत्री मंत्रामधील 28 अक्षरे शरीरात कुठे परिणाम करतात हे आधुनिक विज्ञान सुद्धा सिद्ध करू शकले नाही। प्रथम दत्तावतार श्रीपाद श्री वल्लभांनी 13व्या शतकातच या मागील सायन्स सांगितले होते। ते असे: गायत्री शक्ती विश्वव्याप्त आहे। आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचेच म्हणजेच नर्वसेस आणि प्लेक्सस जाळी पसरलेले आहे। यातील काही नाड्या जुळल्या असतात त्यांना ग्रंथी म्हणतात। जपयोगात श्रद्धा निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचे प्रकटीकरण होते। ओमच्या उच्चाराने मस्तकातील भाग प्रभावित होतात। आणि या विश्वात सर्वात श्रेष्ठ मंत्र जर म्हणून कोणाला उच्चारत असाल तर तो सुद्धा गायत्री मंत्रच आहे। सर्वात पहिलं भू। भू या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील 4 बोटांच्या कपाळाचा भाग जागृत होतो। भूव च्या उच्चाराने मानवाच्या भूकटीकरणाच्या वरील 3 अंगुलीचा भाग प्रभावित होतो। आता बऱ्यापैकी लोकांना ही भाषा समजणार नाही, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला याचा अर्थ समजणार आहे। स्व म्हणजे एक एक शब्दाचा अर्थ सांगते मी, त्यामुळे ओम भू भुवस्व हा असं जे बोलतो त्याचा अर्थ सांगत आहे एक शब्दाचा। तर स्व या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा 4 अंगुली इतका भाग जागृत होतो। तत च्या उच्चाराने आज्ञाचक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते। स च्या उच्चाराने डाव्या डोळ्यातील सफलता नावांच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते। वी चे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील विश्व ग्रंथीमध्ये स्थित असलेली पालन शक्ती जागृत होते। तू या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या तृष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगळकर शक्ती प्रभावित होते। व ह्या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते। रेचा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेम शक्तीची जागृती होते। नीच्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या सूक्ष्म ग्रंथीतील सुप्त शक्ती धन संधे जागृत होते। यम ह्या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञान ग्रंथीतील तेज शक्तीची सिद्धी होते। भर या अक्षराच्या समुदायाच्या उच्चाराने कंठत असलेल्या भग ग्रंथीतील रक्षणा शक्ती जागृत होते। गोचा उच्चार केला असता कंठकोपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धिशक्तीची सिद्धी होते। देच्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमन शक्ती प्रभावित होते। वच्या उच्चाराने उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठा शक्तीची सिद्धी करतो। स्यच्या उच्चाराने पोटाच्या वरील बाजूस ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात सिहिनी नावाची ग्रंथी असते, या ग्रंथीतील धारणा शक्ती प्रभावित होते। धीच्या उच्चाराने यकृतात असलेल्या ध्यान ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते। म या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लीहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते। हिच्या उच्चाराने नाभीमधील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती सिद्ध होते। धी या अक्षराच्या उच्चाराने पाठीच्या मागील करण्याच्या खालील भागात असलेल्या मेघा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते। योच्या उच्चाराने डाव्या भुजेत स्थित असलेल्या योगमाया ग्रंथीतील अंतर्निहित शक्ती जागृत होते। योच्या उच्चाराने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते। न या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या कोपरामध्ये असलेल्या धारिणी ग्रंथीतील सरसता शक्तीची सिद्धी होते। प्र या अक्षराच्या उच्चाराने डाव्या कोपऱ्यात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते। चो या अक्षराच्या उच्चाराने उजव्या मनगटात स्थित असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहस शक्तीची सिद्धी होते। द या अक्षराच्या उच्चाराने उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेक शक्तीची जागृती होते। आणि यात म्हणजे ह्या अक्षरद्वयाच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते। अशा प्रकारे गायत्री मंत्रातील 24 अक्षरांचा 24 ग्रंथी आणि त्यांच्या 24 प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे। ही भाषा जरी तुम्हाला समजली नसेल तर शास्त्रोक्त पद्धतीने याचे बरेचसे फायदे आहेत, त्यामुळे नक्की गायत्री मंत्राचा जप करत जा।